या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी-ए सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला प्रोफेसर लेविस यांचा आर्थिक विकासाचा सिद्धांत पाहायचा आहे. लेविस यांनी अमर्याद श्रमपुरवठा आणि आर्थिक विकास अशा प्रकारचं विकासाचं एक प्रारूप त्यांनी मांडलेलं आहे, की ज्या राष्ट्रांमध्ये अमर्याद श्रमपुरवठा उपलब्ध असतो, मग त्या राष्ट्राचा विकास कसा करायचा? जिथे अमर्याद श्रमपुरवठा नसतो असे आपण पाहतो की युरोपियन देश यांनी विकास केलेला आहे. परंतु काही राष्ट्र असे असतात की ज्यामध्ये लोकसंख्या जास्त असते आणि त्या लोकसंख्येचा विकासामध्ये सहभाग कसा वाढवता येईल, हा एक प्रश्न घेऊन त्यांनी अशा प्रकारचं एक विकासाचं प्रारूप तयार केलेलं आपल्याला दिसून येतं. आपण पाहतो की आशिया खंडामध्ये जगात आपण पाहिलं की आशिया खंडामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या उपलब्ध आहे. श्रमाचा पुरवठा मोठ्या फार प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु इतर राष्ट्रांमध्ये, विकसित राष्ट्रांमध्ये अशा प्रकारची स्थिती नसते. परंतु अविकसित राष्ट्र किंवा विकसनशील राष्ट्रांमध्ये आपण पाहतो, विशेषतः आशिया खंडामध्ये लोकसंख्येचा अमर्याद श्रमपुरवठा उपलब्ध असतो. मग या वाढत्या लोकसंख्येचा उपयोग देशाच्या विकासात कसा करता येईल, या अनुषंगाने काही आर्थिक विचार शास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत. त्यामध्ये लेविसचे विचार विचार या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत. लेविस यांनी अमर्याद श्रमपुरवठा आणि आर्थिक विकास यांचा संबंध किंवा अशा प्रकारचा एक विकासाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. हा सिद्धांत आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रहो, यापूर्वी आपण परंपरागत अर्थशास्त्रज्ञांचे ज्यामध्ये ॲडम स्मिथचा विकासाचा सिद्धांत, रिकार्डोचा विकासाचा सिद्धांत, माल्थसचा विकासाचा सिद्धांत, त्यानंतर कार्ल मार्क्सचा विकासाचा सिद्धांत, त्यानंतर रोस्टोच्या विकासाच्या अवस्था आणि आज आपल्याला लेविस यांचा विकासाचा सिद्धांत, हे आपल्याला 6 सिद्धांत आपल्या सिलेबसला आहेत. आपण जर ह्या 6ही सिद्धांताची तुलना केली तर प्रत्येकानं हे म्हटलेलं आहे, की जसं की ॲडम स्मिथनं म्हटलेलं आहे, की राष्ट्राचा विकास जर करायचा असेल, तर राष्ट्रामध्ये श्रमविभागणी झाली पाहिजे, मुक्त व्यापार असला पाहिजे. त्याचबरोबर विशेषीकरणाचा आधार घेतला पाहिजे, म्हणजे तंत्रज्ञानावर आधारित वस्तू निर्मिती झाली पाहिजे. अशा प्रकारे त्यातून भांडवल संचय होतो, नफा होतो, हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानुसार राष्ट्राचा विकास होतो. रिकार्डोने हे सांगितलेलं की पर्याप्त लोकसंख्या असेल तर विकास होतो, नाहीतर विकासामध्ये अडथळे होतात. आपण पाहतो की त्यांनी प्रभावी मागणी त्यामध्ये सांगितलेली आहे. त्याचबरोबर माल्थसनेही आपण पाहतो लोकसंख्येचा विकासातील सहभाग कुठपर्यंत चांगला असतो आणि त्यापुढे कशी परिस्थिती बिघडते, अशा प्रकारची स्थिती म्हणजे प्रभावी मागणी ही हा घटक त्यांनी महत्त्वाचा घेतलेला आहे. त्याचबरोबर कार्ल मार्क्स यांनी आपण पाहिलं की कार्ल मार्क्स यांनी सांगितलेलं आहे की राष्ट्राचा जर विकास करायचा असेल तर समाजवादी अर्थव्यवस्था पाहिजे. कारण भांडवलशाहीच्या विकासामध्येच भांडवलशाहीचा विनाश दडलेला असतो. कारण भांडवलशाहीमध्ये मालक वर्गाकडून कामगार वर्गाचं शोषण होत असतं आणि त्यामुळे शोषित अर्थव्यवस्था ही भांडवलशाही असते आणि म्हणून भांडवलशाही ही नष्ट होऊन समाजवादी अर्थव्यवस्था कशी निर्माण होते, अशा प्रकारचा एक विकास त्यांनी सांगितलेला आहे. त्याचनंतर आपण कालच्या तासाला आपण रोस्टोच्या विकासाच्या विविध अवस्था आपण पाहिलेल्या आहेत. रोस्टोने 300 वर्षाचा अभ्यास करून जागतिक पातळीवर विविध देशांच्या विकासाचा 300 वर्षापूर्वीचा अभ्यास करून त्यांनी प्रत्येक राष्ट्राचा विकास कुठल्या-कुठल्या अवस्थेतून कसा होत असतो आणि त्याला कशी पूरक स्थिती, अनुकूल स्थिती आवश्यक असते, हे 5 टप्प्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. ते 5 अवस्था आपण काल पाहिलेल्या आहेत. साधारणपणे आपण पाहतो की कुठल्याही देशाचा विकास हा त्या देशातील लोकसंख्या हा घटक खूप महत्त्वाचा असतो. कारण आपण पाहतो की लोकसंख्येवरच त्या देशाचा विकास अवलंबून असतो. आपण पाहतो की पूर्वीच्या काळी बंदिस्त अर्थव्यवस्था होत्या आणि म्हणून बंदिस्त अर्थव्यवस्था असल्यामुळे बाहेरून कुठला घटक येऊन आपल्या देशात काम करून देशाचा विकास करू शकत नव्हता, की देशातील लोकांनीच ते काम करायचं आणि देशाचा विकास करायचा. अशा प्रकारची स्थिती निर्माण होते आणि या स्थितीमध्ये प्रत्येक राष्ट्राने आपण पाहतो, की ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने ज्या राष्ट्रांमध्ये सामाजिक परिस्थिती प्रगल्भ आहे, त्या राष्ट्राचा विकास जलद गतीने झाला आणि जिथे सामाजिक परिस्थिती दुर्बल आहे, विकासाला प्रतिकूल त्या ठिकाणी निर्माण वातावरण करते, तर त्या राष्ट्राच्या विकासामध्ये अडथळे आलेले आपल्याला दिसून येतात. थोडक्यात एकंदरीत ह्या 6ही सिद्धांतावरून आपल्याला असं सांगता येईल, की देशाचा जर विकास करायचा असेल, तर त्यामध्ये लोकांचा सहभाग हा खूप महत्त्वाचा असतो.
आपण या ठिकाणी असं म्हणता येईल, की देशामध्ये लोकसंख्या किती आहे, यापेक्षा ती कार्यक्षम किती आहे, हे महत्त्वाचं असतं. म्हणून पर्याप्त लोकसंख्या हे देशाच्या विकासामध्ये भर टाकते, तर अतिरेकी लोकसंख्या ही देशाच्या विकासामध्ये अडथळे निर्माण करते. आपण पाहतो, की भारतासारख्या राष्ट्रांमध्ये किंवा आशिया खंडातील देशांमध्ये वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात देशासमोर एक मोठी समस्या, आव्हान असलेलं आपल्याला दिसून येतं. आपण पाहिलं की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वाढती लोकसंख्या ही एक आव्हान आहे. परंतु हे आव्हान विकासामध्ये कसं परिवर्तित करता येईल, अशा प्रकारचा एक विचार, एक चांगला विचार प्रोफेसर लेविस यांनी दिलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि तो आजच्या तासाला आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. की प्रोफेसर लेविस यांनी की आपण पाहतो की थोडक्यात त्यांच्या सिद्धांताचा सुरुवातीला आपण सारांश पाहूया, की त्यांनी काही गृहीतक घेतलेली आहे घेऊन हा सिद्धांत मांडलेला आहे, की बंदिस्त अर्थव्यवस्था असते, अतिरिक्त लोकसंख्या असते आणि ही लोकसंख्या आपण पाहतो, की द्विदल अर्थव्यवस्था असते. एक आपण पाहतो शहरी भाग असते आणि दुसरं ग्रामीण भाग असते. त्यांनी ग्रामीण भागाला निर्वाह वेतनावर आधारित क्षेत्र असं म्हटलेलं आहे आणि शहरी भागाला भांडवली क्षेत्र असं म्हटलेलं आहे. तर आपण पाहतो की भांडवली क्षेत्र म्हणजे शहरी भाग आणि निर्वाह क्षेत्र म्हणजे ग्रामीण भाग. आपण पाहतो की भारतामध्ये किंवा भारतासारख्या राष्ट्रांमध्ये किंवा आशिया खंडामध्ये जास्तीत जास्त आपण पाहतो की शेतीवर आधारित लोकसंख्या अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते आणि त्यामध्ये छुपी बेकारी मोठ्या फार प्रमाणात दिसून येते, की ज्यांची सीमांत उपयोगिता ही किंवा उत्पादकता ही शून्य असते. कारण आपण पाहतो, की एक 5 एकर जमिनीच्या तुकड्यावर आपण पाहतो, जिथे 2 लोकांनी काम करायचं, तिथे 7 लोकं काम करतात. मग वरचे जे 5 लोकं आहेत, त्यांनी काम करूनही उपयोग नाही. कारण त्यांच्यामुळे उत्पादनात भर पडत नाही. त्याला छुपी बेकारी असं म्हणतो. आणि ह्या छुपी बेकारीचा प्रश्न अतिरिक्त लोकसंख्येमुळे आपण पाहतो, की निर्माण होत असतो. आणि म्हणून या छुप्या बेकारीचा उपयोग जर हे अतिरिक्त श्रम जर आपण भांडवली खर्चाकडे किंवा भांडवली क्षेत्राकडे वळवले किंवा शहरी क्षेत्रामध्ये उद्योग आणि सेवा क्षेत्राकडे वळवले, तर त्यांची कार्यक्षमता वाढून देशाचा विकास करता येतो. अशा प्रकारचा एक त्यांनी अमर्याद श्रम पुरवठ्याचा उपयोग भांडवली क्षेत्राकडे वळवून त्यांचा देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी उपयोग कसा करता येतो, अशा प्रकारचे आर्थिक विचार त्यांनी आपल्या या सिद्धांतामध्ये मांडलेले आपल्याला दिसून येतात. साधारणपणे प्रत्येक अविकसित राष्ट्राला किंवा विकसनशील राष्ट्राला हा सिद्धांत मार्गदर्शक असा असलेला आपल्याला दिसून येतो, की छुपी बेकारी कमी करण्यासाठी हेच म्हणजे शेतीतील अतिरिक्त लोकसंख्या काढून उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये त्यांचं जर शिफ्टिंग केलं, तर त्यांची उत्पादकता वाढते, जे की शेती क्षेत्रामध्ये शून्य उत्पादकता असते. दुसरीकडे जर यांचं स्थलांतरण केलं, तशा प्रकारचं त्यांना प्रशिक्षण दिलं, तर त्यांची उत्पादकता वाढून राष्ट्राचा विकास वाढतो. अशा प्रकारची स्थिती किंवा अशा प्रकारचं नियोजन करता येतं किंवा अतिरिक्त लोकसंख्या असलेल्या देशाचाही विकास करता येतो. अशा प्रकारची भूमिका त्यांनी या सिद्धांतामध्ये मांडलेली आपल्याला दिसून येते. अ, अर्धविकसित देशाच्या आर्थिक विकासासाठी संतुलित वृद्धीच्या व्यूहरचनेचा पुरस्कार प्रोफेसर नर्क्स यांनी केलेला आपण यापूर्वीच्या तासाला पाहिलेला आहे. आर्थर लेविस यांनी सुद्धा यामध्ये त्याचा समावेश केलेला आहे, की ज्या देशामध्ये अमर्याद श्रमपुरवठा उपलब्ध असतो, त्या देशाचा विकास कशाप्रकारे करता येईल याचे विवेचन त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये त्या ग्रंथाचं नाव आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट विथ अनलिमिटेड सप्लाय ऑफ लेबर या शोध निबंधातून त्यांनी हा विचार मांडलेला आहे. यालाच लेविसचे विकासाचे प्रारूप असे म्हटले जाते. डब्ल्यू.ए. लेविस यांच्या मते आर्थिक विकासाच्या विवेचनासाठी अभिमतपंथी सिद्धांतामधील काही गृहीते काही प्रमाणात सुधारणा करून आजही अर्धविकसित देशाच्या विकासाच्या विवेचनासाठी लागू होतात. त्यामध्ये त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, की निर्वाह वेतन आपण पाहतो, की सनातनवाद्यांनी निर्वाह वेतन असतं, अशा प्रकारचं गृहीत धरून सिद्धांत मांडलेले आहेत. लेविस म्हणतात आजही निर्वाह वेतन
हे गृहीत धरून विकासाची थिअरी किंवा देशाचा विकास कसा करता येईल हे उपयुक्त ठरते ते विचार असं त्यांनी म्हटलेलं आहे. निर्वाह वेतन पातळीवर श्रमाचा पुरवठा उपलब्ध असतो. कारण आपण पाहतो की अमर्याद लोकसंख्या असल्यामुळे लोक जेवढं काही पेमेंट मिळेल त्या पेमेंटवर काम करण्याची त्यांची मानसिकता असते. त्याला आपण आपण पाहतो की कमीत कमी वेतन जिथं असतं तिथं निर्वाह पातळीचं वेतन असं म्हणतो. त्याच्या कुटुंबाचा खर्च भागवण्यापुरतंचं वेतन ज्याला आपण निर्वाह वेतन किंवा त्याचा उदरनिर्वाह होण्यापुरतंचं जे वेतन मिळतं त्याला, त्याला निर्वाह वेतन असं म्हणतो. आणि जिथे अतिरिक्त लोकसंख्या असते तिथे जिथे बेकारांची संख्या जास्त असते, तिथं निर्वाह वेतनावर वेतन जास्त असतं असं आपल्याला दिसून येतं आणि त्याही वेतनावर काम करण्यासाठी मुबलक प्रमाणात श्रमाचा पुरवठा उपलब्ध असतो. अशा प्रकारचं गृहीतक त्यांनी घेतलेलं आहे. त्याचबरोबर भांडवल संचयातून आर्थिक विकासाच्या गतीमध्ये वाढ करता येते, हे गृहीत त्यांनी घेतलेलं की आपण पाहतो की शहरी भागामध्ये जे त्यांनी भांडवली क्षेत्र म्हटलेलं आहे, की या शहरी भागामध्ये उद्योगावर वस्तूंवर प्रक्रिया केल्या जाते आणि आपण पाहतो की तिथलं वेतन आणि कृषी क्षेत्रामध्ये मिळणारं वेतन म्हणजे निर्वाह क्षेत्र ज्याला कृषी क्षेत्राला त्यांनी निर्वाह क्षेत्र म्हटलेलं आहे. तर उद्योग क्षेत्राला त्यांनी किंवा शहरी भागातील उद्योग क्षेत्राला त्यांनी भांडवली क्षेत्र म्हटलेलं आहे. या दोन्ही क्षेत्रामध्ये वेतनामध्ये तफावत असते. आपण पाहतो की कृषीमध्ये निर्वाह वेतन असतं, तर भांडवली क्षेत्रामध्ये यापेक्षा जास्त वेतन असतं. साधारणपणे 30% चा फरक त्यांनी यामध्ये सांगितलेला आहे. याही फरकामध्ये आपण पाहतो की निर्वाह वेतन पातळीवर देखील ग्रामीण भागात लोक काम करायला तयार असतात. मोठ्या फार प्रमाणात श्रमाचा पुरवठा उपलब्ध होतो. मग याचाच उपयोग देशाच्या विकासासाठी कसा करता येईल अशा प्रकारचा एक विचार किंवा सिद्धांत त्यांनी यामध्ये मांडलेला आपल्याला दिसून येतो, की भांडवल संचयातून आर्थिक विकासाच्या गतीमध्ये वाढ करता येते. तसेच अविकसित देशात असलेला अमर्याद श्रमाचा पुरवठा सुद्धा उपयोगात आणता येईल. अशा प्रकारचे गृहीत विचारात घेऊन त्यानंतर नव अभिमतपंथी यांनी मात्र निर्वाह वेतन पातळीवर अमर्याद श्रमाचा पुरवठा उपलब्ध असतो या गृहीताचा विचार त्यांनी केलेला नाही. याचे कारण युरोपमध्ये अमर्याद श्रम पुरवठ्याची स्थिती नव्हती. आपण पाहतो की नवसनातनवादी जे विचारवंत आहेत साधारणपणे त्यांनी युरोपातील आर्थिक स्थितीचा अभ्यास केलेला आहे. आपण पाहतो की युरोपामध्ये लोकसंख्येचं शॉर्टेज आहे. श्रमपुरवठा अमर्याद तिथे उपलब्ध नसतो म्हणून त्यांनी तशा प्रकारचं गृहीतक घेतलं नाही. परंतु आशिया खंडामध्ये आपण पाहतो की श्रमाचा अमर्याद पुरवठा उपलब्ध आहे. मग सनातनवाद्यांनी जे गृहीतक घेतलं होतं की अमर्याद श्रमाचा पुरवठा उपलब्ध असतो आणि निर्वाह वेतन असतं. तशा प्रकारची स्थिती आशिया खंडातील अनेक देशांमध्ये आजही उपलब्ध असलेली आपल्याला दिसून येते आणि त्याचा उपयोग देशाच्या विकासामध्ये कसा करता येईल अशा प्रकारचं गृहीतक त्यांनी घेऊन हा सिद्धांत मांडलेला आपल्याला दिसून येतो, की अमर्याद श्रम पुरवठ्याची स्थिती असताना सुद्धा फार कमी अर्थतज्ञांनी याचा विचार केलेला दिसून येतो. ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. केन्स यांनी मात्र अल्प काळामध्ये चालू वेतन दराप्रमाणे अमर्याद श्रमाचा पुरवठा गृहीत धरलेला दिसून येतो. म्हणजे आधुनिक अर्थशास्त्रज्ञ केन्सने देखील चालू वेतन दर म्हटलेला आहे, परंतु यांनी निर्वाह वेतन असं म्हटलेलं आहे. लेविस यांनी त्यांच्या विकासाच्या प्रारूपामध्ये अर्धविकसित देशांमध्ये अमर्याद श्रमपुरवठा असतो आणि हा श्रमपुरवठा वास्तव वेतन दरावर उपलब्ध होऊ शकतो आणि हा वेतन दर स्थिर राहतो असे गृहीत घेतले आहे. त्याचबरोबर दुसरं मुद्दा यामध्ये सांगता येईल, की लेविस यांनी आपला सिद्धांत दोन्ही अर्थव्यवस्थेमध्ये मांडलेला आहे. बंदिस्त अर्थव्यवस्था आणि खुली अर्थव्यवस्था. सुरुवातीला आपण बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये पाहूया. क्लोज्ड इकॉनॉमी. लेविस यांनी प्रथम बंदिस्त अवस्थेमध्ये अमर्याद श्रमपुरवठ्याच्या सहाय्याने आर्थिक विकास कसा करता येईल याचे विवेचन केले आहे. बंदिस्त अर्थव्यवस्थामध्ये म्हणजे अशी अर्थव्यवस्था की ज्यामधून उत्पादन घटकाचे इतर देशांमध्ये स्थलांतर होत नाही. म्हणजे आपण दुसऱ्या देशात जात नाही आणि दुसऱ्या देशातले आपल्या देशातही येत नाहीत. त्याला बंदिस्त अर्थव्यवस्था असं म्हणायचं. मग उत्पादनाचे घटक म्हणूया त्याला. मग
भांडवल देखील त्याच्यावर देखील मर्यादा असते. आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्था ही 1990 पर्यंत बंदिस्त अर्थव्यवस्था होती आणि बंदिस्त अर्थव्यवस्था असल्यामुळे आपण पाहतो की विदेशी भांडवल, विदेशी तंत्रज्ञान भारतामध्ये आलं नाही किंवा भारतीय लोक विदेशात जाऊ शकले नाही आणि त्यामुळे भारतामधील अमर्याद श्रम पुरवठ्याचा उपयोग देशाच्या विकासासाठी कसा करता येईल, अशा प्रकारचा एक विचार, एक उपयुक्त विचार किंवा मार्गदर्शक विचार अशा प्रकारे मॉडेल लेविस यांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं की बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था की ज्यामधून उत्पादन घटकांचे इतर देशांमध्ये स्थलांतरण होत नाही किंवा बाहेरच्या देशातून उत्पादन घटक, श्रम किंवा भांडवल आयात केले जात नाहीत. थोडक्यात सुरुवातीस त्यांनी केवळ एक अर्थव्यवस्था विचारात घेऊन त्याच्या प्रारूपाची मांडणी केलेली आहे. म्हणजे बंदिस्त अर्थव्यवस्था विचारात घेऊन प्रारूप मांडलेलं आपल्याला दिसून येतं. लेविस यांच्या विकासाच्या प्रारूपाचे विवेचन पुढील गृहीतावर आधारित आहे. त्यामध्ये अर्धविकसित देशांमध्ये, म्हणजे लेविसचा हा सिद्धांत अर्धविकसित किंवा अल्पविकसित किंवा विकसनशील देशासाठी उपयुक्त आहे असं आपल्याला म्हणता येईल. विकसित देशांमध्ये अमर्याद श्रम पुरवठा नसतो, म्हणून लेविसचा हा सिद्धांत विकसित देशांना लागू पडत नाही. अविकसित देशांना जिथे अमर्याद श्रम पुरवठा उपलब्ध असतो आणि अर्थव्यवस्था बंदिस्त असते अशा देशांना, नंतर मुक्त झाले तरी त्यांनी तशा प्रकारचे विचार त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात बदल करून मांडलेले आपल्याला दिसून येतात. तर थोडक्यात अर्धविकसित राष्ट्र हे गृहीत घेतलेलं आहे की अर्धविकसित देशांमध्ये द्विदल अर्थव्यवस्था असते. द्विदल अर्थव्यवस्था यापूर्वी आपण मिश्र अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य पाहत असताना पाहितली होती की द्विदल अर्थव्यवस्था म्हणजे अर्थव्यवस्थेत दोन प्रकार दिसून येतात. एक शहरी भाग जो की जिथे की वेतन दर जास्त असतात आणि ग्रामीण भाग जिथे की वेतन दर कमी असतात. त्यांना यांनी द्विदल अर्थव्यवस्था म्हटलेलं आहे. शहरी भागाला त्यांनी भांडवली क्षेत्र म्हटलेलं आहे आणि ग्रामीण भागाला त्यांनी निर्वाह क्षेत्र असं म्हटलेलं आहे. जिथे की निर्वाह वेतन मिळतं आणि शहरी भागात आपण पाहतो की निर्वाह वेतनापेक्षा जास्त वेतन मिळतं आणि म्हणून यामध्ये साधारणपणे या दोन वेतनामध्ये 30% त्यांनी फरक ठेवलेला आहे. आता द्विदल अर्थव्यवस्थेचं त्यांनी विश्लेषण करत असताना म्हटलेलं आहे की पहा, अर्धविकसित राष्ट्रांमध्ये दोन उत्पादन क्षेत्र असतात. एक भांडवली क्षेत्र, कॅपिटॅलिस्ट सेक्टर ज्याला त्यांनी म्हटलेलं आहे आणि दुसरं निर्वाह क्षेत्र. भांडवली क्षेत्रामध्ये पुनरुत्पादन भांडवलाचा वापर केला जातो. आपण पाहतो की भांडवली क्षेत्रामध्ये भांडवलदाराला नफा प्राप्त झाला तर नफ्याची पुनर्गुंतवणूक होते आणि त्यामुळे भांडवल गुंतवणूक होऊन भांडवली क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी जास्त उपलब्ध होत असतात. परंतु अशी स्थिती निर्वाह क्षेत्रामध्ये नसते असं ते म्हणतात. म्हणून भांडवली क्षेत्र हे रोजगार निर्माण करू शकतं, अशा प्रकारचे स्थिती त्यांनी मांडलेली आहे किंवा विचार मांडलेला आपल्याला दिसून येतो, की भांडवली क्षेत्रामध्ये पुनरुत्पादित भांडवलाचा वापर केला जातो. म्हणजेच भांडवली वस्तूंचा वापर केला जातो. त्या क्षेत्रात भांडवलदार त्यांचे भांडवल गुंतवतात आणि नफा मिळवतात. या क्षेत्रामध्ये विविध वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग, खाणी, मळे इत्यादीचा समावेश त्यांनी केलेला आहे. लेविस यांनी या क्षेत्रात खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र या दोन्ही क्षेत्रातील गुंतवणुकीचा समावेश केलेला आहे. या क्षेत्रातील कामगारांची उत्पादन क्षमता निर्वाह क्षेत्राच्या तुलनेत अधिक असते. म्हणजे कृषी क्षेत्राच्या तुलनेत शहरी क्षेत्रातील लोकांची उत्पादन क्षमता जास्त असते. निर्वाह क्षेत्रात पुनरुत्पादन भांडवलाचा वापर होत नाही, म्हणजेच भांडवली वस्तूचा वापर केला जात नाही. या क्षेत्राला परंपरागत क्षेत्र किंवा स्वयंरोजगाराचे क्षेत्र असेही म्हणता येईल. या क्षेत्रातील कामगारांची उत्पादकता भांडवली क्षेत्राच्या तुलनेत खूपच कमी असते. यामध्ये कृषी, ग्रामीण भागातील हंगामी रोजगार देणारे व्यवसाय, घरगुती व्यवसाय, किरकोळ व्यापार इत्यादी उद्योगांचा त्यांनी समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. कृषी क्षेत्रातील सांप्रत तंत्रज्ञानामध्ये श्रमिकांची सीमांत उत्पादकता शून्य किंवा शून्याच्या जवळजवळ असते आणि त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रच्छन्न बेकारी म्हणजे छुपी बेकारी असते असं त्यांनी म्हटलेलं आहे. थोडक्यात अशा प्रकारे द्विदल अर्थव्यवस्था
अर्धविकसित देशांमध्ये असते असं त्यांनी म्हटलेलं आहे. भांडवली क्षेत्रामध्ये भांडवल गुंतवणूक होते, परंतु निर्वाह क्षेत्रामध्ये गुंतवणूक होत नसल्यामुळे रोजगाराच्या संधी कमी निर्माण होतात. ते परंपरागत क्षेत्र असतं आणि त्यामुळे आपण पाहतो की त्या ठिकाणी छुपी बेकारीचं प्रमाण जास्त असतं. अशा प्रकारे स्थिती द्विदल अर्थव्यवस्थामध्ये त्यांनी सांगितलेली आहे. आता त्यांनी दोन्हीचा संबंध या ठिकाणी सांगितलेला आहे, की भांडवली क्षेत्र आणि निर्वाह क्षेत्रामध्ये काय फरक असतो? म्हणजे विकासाची संधी कुठे निर्माण होते? त्यांनी सांगितले, की भांडवली क्षेत्रामध्ये विकासाची संधी निर्माण होते. कारण निर्वाह क्षेत्र आपण पाहतो कृषी क्षेत्रामध्ये छुपी बेकारी असते आणि छुपी बेकारीची उत्पादकता ही सीमांत उत्पादकता ही शून्य असते. मग ह्या लोकांना जर भांडवली क्षेत्रामध्ये शिफ्टिंग केलं, तर त्यांची कार्यक्षमता वाढते आणि भांडवली क्षेत्रामध्ये आपण पाहतो की नफा मिळतो, नफ्याची पुनर्गुंतवणूक होत असल्यामुळे तिथं रोजगाराच्या संधी निर्माण होतात. म्हणून इथली अतिरिक्त लोकसंख्या काढून भांडवली क्षेत्राकडे त्यांचं शिफ्टिंग जर केलं, तर त्यांना तिथे रोजगार मिळेल, जास्तीचा रोजगार मिळेल. उलट निर्वाह क्षेत्रापेक्षा भांडवली क्षेत्रामध्ये मिळणारा रोजगार हा जास्त असतो आणि त्यामुळे त्यांचं राहणीमान वाढेल, त्यांचं दरडोई उत्पन्न वाढेल आणि त्यातून दरडोई उत्पन्न वाढेल म्हणजे त्यांचा उपभोग वाढेल आणि त्यातून अर्थव्यवस्था विकसित होईल. अशा प्रकारचा संबंध त्यांनी भांडवली क्षेत्र आणि निर्वाह क्षेत्रामध्ये सांगितलेला आपल्याला दिसून येतो. लेविस यांच्या मते या दोन्ही क्षेत्रामध्ये घनिष्ठ स्वरूपाचे संबंध आहेत. भांडवली क्षेत्राचा विस्तार होताना निर्वाह क्षेत्रातील अतिरिक्त श्रमिकांना भांडवली क्षेत्रात सामावून घेतले जाते. त्या ठिकाणी त्यांची उत्पादकता वाढते, म्हणजे दरडोई उत्पन्न वाढते. त्यांच्या मते अशा अर्थव्यवस्थेमध्ये भांडवली क्षेत्रामध्ये श्रमिकांना प्रचलित वेतन दर देऊन नवीन उद्योगाची उभारणी करणे किंवा आहे त्या उद्योगाचा विस्तार करणे सहज शक्य असते. शिवाय अमर्याद श्रमपुरवठा उपलब्ध असल्यामुळे रोजगाराचे नवीन स्रोत निर्माण होतात. तशा प्रकारचे निर्माण होत असतात. भांडवली क्षेत्रातील वेतन दर निर्वाह क्षेत्रातील वेतन दरापेक्षा अधिक असेल, कारण श्रमिकांना निर्वाह क्षेत्रातून भांडवली क्षेत्रात स्थलांतरित होण्यासाठी आणि त्यांना पारंपरिक जीवन पद्धतीपेक्षा वेगळे जीवनमान उपलब्ध करून देण्यासाठी निर्वाह क्षेत्रातील निर्वाह वेतन दरापेक्षा अधिक वेतन दर दिला जाईल. भांडवली क्षेत्रातील या वेतन दरास लेविस यांनी वास्तव वेतन दर रिअल वेजेस असं म्हटलेलं आहे. त्यांच्या मते वास्तव वेतन दर आणि निर्वाह वेतन दरामध्ये साधारणपणे 30% तफावत असते. म्हणजे निर्वाह वेतन दरापेक्षा वास्तव वेतन दर जास्त असतो. लेविस यांना हे म्हणायचे की कृषी क्षेत्रातून लोक उद्योग क्षेत्राकडे वळवायचे असतील तर त्यांना जास्त पेमेंट द्यावं लागतं आणि त्या पेमेंटला त्यांनी वास्तव वेतन दर असं म्हटलेलं आहे. हा वास्तव वेतन दर हा कृषी क्षेत्रात मिळणाऱ्या वेतन दरापेक्षा जास्त असतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. दुसरा मुद्दा त्यांनी घेतला अमर्याद श्रम पुरवठा. आता पाहूया या प्रारूपाची मांडणी करताना लेविस यांनी दुसरे गृहीत धरलेले आहे आणि ते म्हणजे अर्थव्यवस्थेत श्रमाचा पुरवठा अमर्याद असतो. म्हणजे श्रमाचा पुरवठा संपूर्ण लवचिक असतो. त्यांच्या मते सर्व देशामध्ये श्रमाचा पुरवठा अमर्याद असतो असे मात्र नसते. जसे की इंग्लंड, पश्चिम युरोप, आफ्रिका, लॅटिन अमेरिका काही देशांमध्ये श्रमाचा पुरवठा मर्यादित आहे. परत इजिप्त, भारत इत्यादी देशांमध्ये किंवा आशिया खंडातील राष्ट्रांमध्ये श्रमाचा पुरवठा मोठ्या फार प्रमाणात उपलब्ध आहे. या देशामध्ये श्रमाचा पुरवठा विविध कारणांमुळे अतिरिक्त आहे. जसे या देशातील लोकसंख्या वाढीचा वेग अधिक आहे, त्यामुळे उपलब्ध साधन संपत्ती व भांडवल यांच्यापेक्षा अधिक प्रमाणात श्रमाचा पुरवठा असणारे काही देश आहेत. भांडवली क्षेत्राचा विस्तार पुरेशा प्रमाणात झालेला नसल्यामुळे मोठ्या फार प्रमाणात उपलब्ध श्रमिकांना निर्वाह वेतनावरच अवलंबून राहावे लागते आणि त्यातून या देशामध्ये प्रच्छन्न बेकारीची समस्या निर्माण होते. शिवाय हंगामी रोजगारामुळे श्रमाचा अपव्यय होतो. या सर्व कारणांमुळे अशा देशातून श्रम पुरवठा अमर्याद असतो असं लेविस म्हणतात. आता त्यांचा सिद्धांत पाहूया. लेविस यांनी आर्थिक विकासाकरिता भांडवली क्षेत्रातील आधिक्य हा अत्यंत महत्वाचा मार्ग सांगितलेला आहे. आधिक्य म्हणजे नफा.
आधिक्यातून पुन्हा भांडवल गुंतवणूक करून निर्वाह वेतनातील प्रच्छन्न बेकारीच्या स्वरूपात आणि इतर उपलब्ध असलेला श्रमपुरवठा जो संपूर्ण लवचिक आहे, याच्या सहाय्याने भांडवली क्षेत्राचा विस्तार करून अर्धविकसित देशाचा आर्थिक विकास साधता येईल, असे लेविस यांनी आपल्या विकासाच्या प्रारूपामध्ये स्पष्ट केले आहे. हे प्रारूप त्यांनी खालील आकृतीच्या सहाय्याने देखील स्पष्ट केलेले आहे, की ही आकृती दिलेली आहे. यामध्ये जे वक्र दर्शविलेले आहेत, न1 प1 न2 प2 न3 प3 न4 प4 हे सीमांत उत्पादकता दर्शविणारे वक्र असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर O1 अक्षावर त्यांनी श्रमाची मागणी घेतलेली आहे, मात्रा घेतलेली आहे, म्हणजे श्रमाचा पुरवठा ज्याला आपण म्हणूया. आणि Y अक्षावर त्यांनी वेतन दर आणि सीमांत उत्पादन घेतलेलं आहे. आपण पाहतो की श्रमाची मात्रा त्या ठिकाणी त्यांनी व हा भांडवली क्षेत्रातील वास्तव वेतन दराचा वक्र आहे व हा. तर हा निर्वाह क्षेत्रातील म्हणजे परंपरागत क्षेत्रातील कृषी क्षेत्रातील वेतन दर त्यांनी सांगितलेला आहे, जे की O1 अक्षाला हे समांतर असलेली वक्र आपल्याला दिसून येतात. श्रमाच्या मात्रा म1 वाढल्या असता आपण पाहतो की जसजसं श्रमाच्या मात्रा वाढतील तसतसं त्यांच्या आपण पाहतो की सीमांत उत्पादकता ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसून येते. म1 वरून म2 वर पर्यंत श्रमाच्या मात्रा वाढल्या, तर न1 वरून न2 वर भांडवली क्षेत्रामध्ये आपण पाहतो की त्याची सीमांत उत्पादकता वाढलेली आपल्याला दिसून येते. म3 वरून म4 पर्यंत श्रमाच्या मात्रा वाढवल्या, तर न3 वरून न4 पर्यंत त्यांचे सीमांत उत्पादन वाढलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आपण पाहतो की जी छुपी बेकारी कृषी क्षेत्रामध्ये असते, त्यांचं शिफ्टिंग जर उद्योग क्षेत्रामध्ये किंवा भांडवली क्षेत्रामध्ये केलं, तर त्यांचं वास्तव वेतनही वाढतं आणि त्यांची सीमांत उत्पादकताही वाढते, असं थोडक्यात त्यांनी या आकृतीच्या सहाय्याने सांगितलेलं आहे. या ठिकाणी भांडवल उभारणीचे स्रोत त्यांनी दिलेले आहेत, की भांडवल उभारणी वेगवेगळ्या माध्यमातून केल्या जाते. आपण पाहतो साधारणपणे नफ्याची पुनर्गुंतवणूक ही महत्त्वाचा स्रोत आपण पाहतो की हा असलेला आपल्याला दिसून येतो. साधारणपणे 10% लोकांकडे आपण पाहतो की श्रीमंत लोकांकडून मोठ्या फार प्रमाणात भांडवल उभारणी होत असते, कारण त्यांच्याकडूनच बचत होते. आपण पाहतो की श्रमाकडून बचत होत नाही, कारण त्याचा उदरनिर्वाहाचा खर्च त्यामध्ये भागत नाही किंवा तेवढ्यापुरतं ते वेतन असतं. विशेषतः अर्थव्यवस्थेमध्ये भांडवल उभारणी ही श्रीमंत लोकांकडून होत असते. त्यांनी म्हटले की अर्धविकसित देशांमध्ये साधारणपणे वरच्या म्हणजे श्रीमंत 10% लोकांकडे एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी जवळजवळ 40% राष्ट्रीय उत्पन्न केंद्रित झालेलं असते. म्हणजे आर्थिक विषमता असते असं त्यांना म्हणायचं आहे, की 40% संपत्तीचे मालक 10% लोक असतात. त्यामुळे या 10% वर्गाकडे बचत क्षमता असते. म्हणजे ज्या लोकांकडे नफा खंड जातो तेच लोक फक्त बचत करू शकतात. कामगारांची वेतन पातळी कमी असल्यामुळे ते बचत करू शकत नाहीत आणि मध्यम वर्गाची बचत सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3% पेक्षा जास्त नसते. मात्र उत्पादक वर्गाची उत्पन्न पातळी आधिक्याचे प्रमाण जास्त असते, वाढतच जाते. त्यामुळे सातत्याने ते वाढते. परंतु आर्थिक विषमता जितकी अधिक तितकी बचत क्षमता अधिक नसते. त्यामुळे त्यांनी म्हटलेलं की आर्थिक विषमता कमी झाली पाहिजे, त्यामुळे बचत क्षमता वाढेल. कारण आपण पाहतो की हे 10% लोकांकडे 40% संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं असतं आणि हे लोक बचत करू शकतात. परंतु राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप जर समान झालं, श्रमिकांनाही चांगले मोबदले मिळायला लागले, तर तेही बचत करू शकतात आणि भांडवल देशामध्ये चांगल्या प्रकारचं भांडवल निर्माण होऊन रोजगाराच्या संधी वाढून राष्ट्राचा विकास करता येतो, अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. भांडवल उभारणीकरिता उत्पादक वर्गाचा नफा हा जसा महत्वाचा घटक आहे, तसे त्या देशातील शासनाद्वारे अर्थव्यवस्थेतील
पैशाच्या पुरवठ्यात वाढ करून किंवा बँकांद्वारे किंवा अधिक पतनिर्मिती करून सुद्धा भांडवल उभारणी करता येते. म्हणजे भांडवल उभारणीचे स्रोत त्यांनी 2 सांगितलेले. एक तर बचतीच्या माध्यमातून जे की श्रीमंत लोकं करू शकतात, ज्यांच्याकडे संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं आहे, असे लोक त्यामध्ये व्यापारी, उद्योजक, खंड घेणारे, जमीनदार, त्याचबरोबर शासनसुद्धा मोठ्या फार प्रमाणात भांडवल उभारणी करू शकतं. कारण त्यांनी हा सिद्धांत आपण पाहतो, दोन्ही गुंतवणूक गृहीत घेतलेली आहे. सरकारी क्षेत्राच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक आणि खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक. दोन्ही गुंतवणूक या ठिकाणी त्यांनी गृहीत घेतलेली आहे, की सरकार देखील मोठ्या फार प्रमाणात भांडवल उभा करू शकतं, बँका भांडवल उपलब्ध करू शकतात पतनिर्मितीच्या माध्यमातून आणि त्याचा उपयोग राष्ट्राच्या विकासामध्ये करता येतो असं ते म्हणतात, की लेविस यांनी असे प्रतिपादन केले आहे, की या भांडवला गुंतवणुकीतून बेकार श्रमिकांना कार्यान्वित करता येतं, त्यांची उत्पन्न पातळी वाढवता येते. त्यामुळे त्यांचा उपभोग खर्च वाढेल आणि अल्प काळामध्ये उत्पादित वस्तूचा पुरवठा वाढलेला नसल्यामुळे त्यांच्या किमती वाढतील. परंतु दीर्घकाळात भांडवली क्षेत्राचा विस्तार होत असताना उत्पादनात सुद्धा वाढ होते आणि त्यामुळे उपभोग्य वस्तूचा पुरवठा बाजारात आल्याबरोबर त्यांच्या किमती कमी होतील. अशा प्रकारे चलनवाढ करून भांडवलाची उभारणी केल्यामुळे किंमत पातळी वाढण्याची शक्यता आपोआप नाहीशी होतात, असं लेविस म्हणतात. अशा प्रकारे अमर्याद श्रमपुरवठ्याला कार्यान्वित करण्यासाठी भांडवल गुंतवणूक केली जाईल आणि यातून भांडवली क्षेत्राचा विस्तार होऊन सीमांत उत्पादकता वाढत जाते, एकूण उत्पादन वाढते, राष्ट्रीय उत्पन्न वाढते आणि आर्थिक विकासाला चालना मिळते. परंतु भांडवल उभारणीला त्यांनी काही मर्यादा सांगितलेल्या आहेत, की जिथे जोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त श्रमिक आहेत तोपर्यंतच गुंतवणूक ही उपयोगाची ठरते. त्यानंतर नाही. कारण नंतर आपण पाहतो की वेतन दर वाढतात आणि नफा कमी होतो. त्यानंतर भांडवल गुंतवणुकीतून निर्वाह क्षेत्रातील मोठ्या फार प्रमाणात अतिरिक्त श्रम पुरवठा भांडवली क्षेत्रात कार्यान्वित केल्यानंतर एका बाजूने निर्वाह क्षेत्रात राहिलेली श्रमिकांची उत्पादकता वाढेल आणि त्यामुळे त्यांच्या वेतनात वाढ होईल. तर दुसऱ्या बाजूने निर्वाह वेतनात सुद्धा वाढ झाल्यामुळे भांडवली क्षेत्रातील वेतनात होईल आणि भांडवली क्षेत्रातील वास्तव वेतन दर वाढेल आणि त्यामुळे उत्पादकांच्या नफ्यात घट होईल. त्यामुळे गुंतवणुकीची प्रेरणा राहणार नाही. गुंतवणुकीच्या मर्यादा त्यांनी सांगितल्या. त्यानंतर तिसरी मर्यादा त्यांनी सांगितली, की भांडवली क्षेत्रातील विकासाबरोबर निर्वाह क्षेत्रामध्ये देखील हे तंत्रज्ञान न वापरता आधुनिक तंत्रज्ञानाचा यंत्रसामुग्री, खते, आधुनिक बियाणे याचा वापर केला जाईल. त्यामुळे शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढून उत्पादन वाढेल. स्वाभाविकपणे या क्षेत्रातील श्रमिकांचे देखील वेतन वाढेल. त्याचा परिणाम म्हणून भांडवली क्षेत्रातील श्रमिकांच्या वेतनात वाढ होईल आणि उत्पादकांच्या नफ्यात घट होईल आणि नफ्यात घट झाल्यामुळे भांडवली गुंतवणुकीत घट होईल. भांडवली गुंतवणूक घट होण्याचं आणखी एक कारण त्यांनी सांगितलं, की भांडवली क्षेत्राचा विस्तार होत असताना या क्षेत्रातील श्रमिकांना सुद्धा स्वतःचे राहणीमान उंचावण्याची सुप्त इच्छा जागृत होईल. त्यासाठी ते संघटित होऊन प्रयत्न करतील. त्यामुळे त्यांचे वेतन दर वाढेल. मात्र दुसऱ्या बाजूने उत्पादकता वाढत नाही. साहजिकच एकूण उत्पादन वाढणार नाही. त्यामुळे भांडवलदार वर्गाच्या आधिक्यात घट होईल. अशा प्रकारे म्हणजे जोपर्यंत अमर्याद श्रम पुरवठा उपलब्ध आहे, तोपर्यंतच आपण पाहतो की त्यांचं वास्तव वेतन दर त्यांना म्हणजे भांडवली क्षेत्राकडे त्यांना शिफ्टिंग करून त्यांचा उपयोग त्यांची उत्पादकता वाढवण्यामध्ये, सीमांत उत्पादकता वाढवण्यामध्ये सीमांत उत्पादकता वाढेल आणि त्यामुळे आपण पाहतो की त्या उद्योजकांना नफा प्राप्त होईल, नफ्याची पुनर्गुंतवणूक होईल आणि देशाचा विकास घडून येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु हे कुठपर्यंत चालू राहतं, की देशामध्ये अमर्याद श्रमपुरवठा उपलब्ध आहे तोपर्यंत. जेव्हा अमर्याद श्रमपुरवठा कमी होतो, तेव्हा मात्र भांडवलदारांच्या आपण पाहतो, की नफ्यात घट होत असल्यामुळे हळूहळू भांडवल उभारणीवर मर्यादा येतात आणि नंतर वेतन दर वाढतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर अशा प्रकारे त्यांनी खुली अर्थव्यवस्थेचं देखील विवेचन केलेलं आहे, की खुली अर्थव्यवस्था असेल, जर देशातील अर्थव्यवस्थेच्या भांडवल गुंतवणुकीचा आणि अमर्याद श्रमपुरवठ्याचा विचार केला तर वर निर्देशित केल्याप्रमाणे भांडवल संचयाची प्रक्रिया कुंठित होईल. परंतु जर भांडवली आधिक्याची इतर देशांमध्ये निर्यात करणे
शक्य असेल किंवा इतर देशात असलेला श्रमपुरवठा आपल्या देशात आणून उत्पादनासाठी कार्यान्वित करणे शक्य असेल, तर आपण जिथे हे शक्य होतं खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये, तेथे लेविस यांनी सांगितले, की अर्थव्यवस्थेचा विकास करता येतो किंवा तशा प्रकारची भांडवली अधिक्याची पुनर्गुंतवणूक करणे शक्य होते. तर या सिद्धांतावर काही टीका केल्या जातात. त्यामध्ये पहिली टीका आपल्याला दिसून येते, की अमर्याद श्रम पुरवठ्याच्या गृहीतकावर टीका केलेली आहे, की सर्व देशामध्ये अमर्याद श्रम पुरवठा नसतो आणि मग त्या देशाला हा सिद्धांत लागू होत नाही असं काही टीकाकार म्हणतात. त्याचबरोबर काही देशांमध्ये स्थिर लोकसंख्या असते, त्याही देशाला हा सिद्धांत लागू पडत नाही किंवा त्याच्या मर्यादा असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर लेविस यांनी या देशातून भांडवली क्षेत्राचा विस्तार करताना श्रमप्रधान तंत्रज्ञानाचा अंगीकार केला जातो असे गृहीत धरले जाते. परंतु प्रत्यक्षात बऱ्याच देशामध्ये भांडवल प्रधान तंत्राचा वापर केला जातो. त्याचा विचार त्यांनी त्यामध्ये केलेला नाही. त्यानंतर अर्धविकसित राष्ट्रांमध्ये अकुशल श्रमाचा पुरवठा जरी अमर्याद असला तरी कुशल श्रमिकांचा पुरवठा मात्र अपुरा असतो. लेविस यांच्या मते श्रमिकांना प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देऊन हा प्रश्न सोडविता येतो, परंतु प्रत्यक्षात अनेक विकसनशील राष्ट्रांचा अनुभव विचारात घेता श्रमिकांमध्ये कुशलता निर्माण करणे व त्यातून विविध क्षेत्रातील कुशल श्रमिकांची गरज पूर्ण करणे हे काम सोपे नाही आणि अल्पकाळात ते शक्य नाही. त्यामुळे या श्रमिकांचा पुरवठ्याचा वक्र संपूर्ण लवचिक असणार नाही, अशा प्रकारची टीका केल्या जाते. त्यानंतर या प्रारूपामध्ये लेविस यांनी भांडवली क्षेत्रामध्ये उद्योजक पुरेशा प्रमाणात असून ते सतत पुनर्गुंतवणूक करतात असे गृहीत धरले. परंतु प्रत्यक्षात या देशामध्ये धोका पत्करून भांडवल गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांची उणीव असते. अनेक भांडवलदार उद्योग स्थापन करण्याऐवजी सट्टेबाजी किंवा सट्टेबाजीच्या व्यवहारातून बचत गुंतवणूक जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशा परिस्थितीमध्ये भांडवल गुंतवणूक सतत वाढून भांडवली क्षेत्राचा विस्तार होईलच असे म्हणता येत नाही. त्यानंतरची टीका आहे, की लेविस यांनी पैशाच्या पुरवठ्यात निव्वळ वाढ करून भांडवल उभारणी केल्यामुळे अर्थव्यवस्थेत जी चलनवाढ होते, तिचे परिणाम आपोआप नाहीसे होतील. कारण लगेच उपभोग्य वस्तूचे उत्पादन करून या वस्तू बाजारात पुरवठा केला जाईल आणि त्यामुळे किंमत पातळी वाढणार नाही असे प्रतिपादन केले. परंतु प्रत्यक्षात अनेक विकसनशील देशांमध्ये उत्पादन क्षेत्रातील रचनात्मक दृढतेमुळे उपभोग्य वस्तूंचा पुरवठा पुरेशा प्रमाणात आणि योग्य वेळी होत नाही असे दिसून येते आणि त्यामुळे देशामध्ये या वस्तूच्या किमती वेगाने वाढत आहेत. बहुतेक देशामध्ये आपण पाहतो, की चलनवाढीची गंभीर समस्या आहे. त्याचबरोबर मेयर यांनी टीका केलेली आहे, की निर्वाह क्षेत्रातील अतिरिक्त श्रमिकांना भांडवली क्षेत्रामध्ये कार्यान्वित करणे सहज शक्य आहे, असे लेविस यांनी गृहीत धरले. परंतु हे तितके सोपे नाही. कारण एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्राकडे श्रमिकांचे स्थलांतरण होत असताना अनेक प्रकारची सामाजिक, सांस्कृतिक बंधने येत असतात आणि ज्यामुळे श्रमिकांच्या व्यावसायिक आणि भौगोलिक गतिशीलतेवर मर्यादा पडतात. ही गतिशीलता वाढवायची असेल तर त्यासाठी समाजातील विविध संघटनांची पुनर्रचना करणे, तांत्रिक सुधारणा करणे आणि संस्थात्मक परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारच्या अनेक टीका या सिद्धांतावर केल्या जात असल्या तरी लेविस यांनी आपण पाहतो, की अल्पविकसित राष्ट्रांमध्ये जी अतिरिक्त लोकसंख्या असते आणि विशेषतः कृषी क्षेत्रावरील अतिरिक्त लोकसंख्येचा ताण कमी करायचा असेल, तर या अतिरिक्त लोकसंख्येचं भांडवली क्षेत्राकडे शिफ्टिंग करून त्यांची उत्पादकता वाढविणे हा एक चांगला पर्याय त्यांनी सांगितलेला आहे, की जोपर्यंत उद्योजकांना नफा मिळत राहतो किंवा अमर्याद श्रमपुरवठा उपलब्ध असतो, तोपर्यंत नफा मिळतो आणि देशाचा विकास होत राहतो आणि त्यानंतर खुली अर्थव्यवस्था करूनही अशा प्रकारचा अमर्याद श्रमपुरवठ्यात वाढ करून भांडवलाचे स्रोत त्यांनी विविध सांगितलेले त्या प्रमाणात राष्ट्राचा विकास करता येतो. या शिफ्टिंगमुळे म्हणजे निर्वाह क्षेत्रातील लोकांचं भांडवली क्षेत्रातील शिफ्टिंगमुळे त्यांच्या वेतन दरात वाढ होते. वेतन दरात वाढ झाल्यामुळे त्यांचं उत्पन्न वाढतं, दरडोई उत्पन्न वाढतं. दरडोई उत्पन्न वाढल्यामुळे त्यांचा उपभोग वाढतो. उपभोग वाढल्यामुळे आपण पाहतो, की मागणी वाढते. मागणी वाढल्यामुळे उत्पादकांचा नफा वाढतो आणि
पुनर्गुंतवणूक झाल्यामुळे भांडवल उभारणी होते, पुन्हा रोजगार प्राप्ती होते, पुन्हा लोकांचं उत्पन्न वाढतं. उत्पन्न वाढल्यामुळे लोकांची पुन्हा मागणी येते. अशा प्रकारचं चक्र सुरू राहतं आणि देशाचा विकास घडून येतो. अशा प्रकारची भूमिका लेविस यांनी अमर्याद श्रमाचा पुरवठा आणि आर्थिक विकास या त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेली आपल्याला दिसून येते. त्यांचा हा सिद्धांत आपण पाहतो की अल्पविकसित राष्ट्रांना किंवा ज्या देशामध्ये अतिरिक्त लोकसंख्या आहे किंवा कृषी क्षेत्रावर अवलंबून लोकसंख्या आहे, जिची सीमांत उत्पादकता शून्य आहे, अशा देशांना हा सिद्धांत निश्चितच उपयुक्त आणि मार्गदर्शक असलेला आपल्याला दिसून येतो. या तासाला आपण सर्वजण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.